बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आलाय आणि जनजीवन देखील विस्कळीत झालंय। याच पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे। आज 2 नोव्हेंबर रोजी सकाळी जवळपास 7 ते 9 वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय। खरं तर अतिवृष्टीपेक्षाही हा ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि आपण बघू शकतोय की शेतकऱ्यांचे हाल काय झालेत। या मक्याच्या शेतामध्ये आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी हे साचलेलं आहे। अशी परिस्थिती संपूर्ण या परिसरातील शेतीची झाली आहे। मक्याचे कंस अक्षरशः या पाण्यात तरंगत आहेत आणि जवळपास हा 4 ते 5 एकर मका अक्षरशः पाण्यात भिजलेला आहे। अनेक ठिकाणी मक्याला कोंब आलेले आहेत। सध्या मी ज्या शेतात उभा आहे त्या शेतात जर बघितलं तर जवळपास 1 फूट पाणी हे साचलेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या परिसरात आजच्या पावसाने नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे शेतकरी आहेत, यांचं हे मक्याचं जे मका तोडून ठेवलेला होता त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मक्याला जे काय काढून ठेवलेला मका आहे त्याला अक्षरशः कोंब फुटलेले आहेत। या आजच्या या पावसाने मोठ्या प्रमाणात मोताळा तालुक्यात नुकसान झालेलं आहे। आपण जर का बघितलं तर हा मका आहे आणि हा पावसात भिजल्याने याला अक्षरशः मोड आलेले आहेत, कोंब आलेले आहेत आणि शेतकऱ्याचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। 4 एकर मका आहे, पूर्ण पाण्याखाली भिजून गेलेला आहे। आता काय करायचं काही समजत नाही साहेब। कर्जबाजारी शेतकरी यानं काय करा काही विषयच नाही राहिला आता।